नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण बघत आहात निपुण भारत साखळे यूट्यूब चॅनल। वेळोवेळी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या संदर्भात जी काही अपडेट माझ्यापर्यंत येत आहे ही मी सर्वांसमोर आपल्या लाडक्या बहीण भावाकडे सादर करण्याचा प्रयत्न करत आलो आहे। आजपासून सर्व लाडके युवक व युवती यांनी एका गोष्टीवर भर देण्याचं फार महत्वाचं आहे की मुदतवाढ जो देईल तोच माझा पक्ष आणि रोजगार जो देईल त्या नेत्यावरच माझं लक्ष। हा नेता कुठल्या पक्षाचा असेल, कुठल्या संघटनेचा असेल, काही आपल्याला देणं घेणं नाही। जो आपल्याला मुदतवाढ देण्यासाठी प्रयत्न करणार, जो आपला मुद्दा अचूकपणे सरकार समोर मांडणार, तोच आपला नेता, तोच आपला भाग्यविधाता। या भाग्यविधाताच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहूया। मग तो कोणीही असो, कुठल्या पक्षाचा का असेना, कुठल्या संघटनेचा का असेना, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। आपला फक्त मुदतवाढीवर लक्ष असायला पाहिजे आणि जो माझ्या मुद्द्याला समर्थन देईल तोच माझा पक्ष असेल, एवढी ठाम भूमिका जर आपण घेतली तर नक्कीच आपल्याला मुदतवाढ देण्याशिवाय कोणी रोखू शकणार नाही। एवढं मी आपल्या समोर खूप ठामपणे सांगू शकतो। आणि मोर्चे, आंदोलने, निवेदने हे वेळोवेळी होतच राहतील। सर्वांनी आपापल्या परीने जिथं शक्य होईल त्या त्या आंदोलनात सहभागी होण्याचा प्रयत्न करा। कोणी जर येत नसेल तर त्याला वेळ काढण्यासाठी भाग पाडा। कारण की म्हणा भावा, कारण म्हणा बहिणी, तू 6 महिने काम केलं आहे, अजून पण करत आहेत। ज्यांचा कार्यकाळ संपला त्यांना म्हणायचं की आपण पगार घेतलेला आहे, नसेल झाला तर तो सुद्धा व्हायचा आहे। आपल्याला तो पगार सरकारजवळून घ्यायचा आहे आणि हा पगार बंद न झाला पाहिजे याच्यासाठी आपल्याला मुदतवाढीसाठी प्रयत्न करायचे आहेत। म्हणून हे प्रयत्न आपले वाया जाण्याचं काम, जी वेळ आहे ही आपल्यावर यायला नको। म्हणून माझी सर्व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी व युवक व युवतींना विनंती आहे की आपल्या पद्धतीने जे आपल्या परिसरात म्हणा, तुम्हाला शक्य असेल तिथे आंदोलन सुरू असेल, मोर्चा सुरू असेल, त्या मोर्चात तुम्ही आवर्जून सहभागी व्हा। मागणी एकच आहे, ध्येय एकच आहे। म्हणून फक्त माझं लक्ष मुदतवाढ माझा पक्ष, एवढंच बोलून मी आज आपली रजा घेतो। धन्यवाद।